बीडमधील शस्त्र परवाना रद्द केल्याचं प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवली आहे। शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। वाल्मिक कराड याचाही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे। वाल्मिक सीआयडी कोठडीत असल्यानं नोटीस पोहोचली नाही। कोठडी बाहेर आल्यानंतर वाल्मिकला नोटीस दिली जाणार। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत आहेत। महेंद्र, गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलचे आदेश दिले होते, त्यानंतर जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर दिसतात। नक्कीच सौरभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घातल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बीडमध्ये जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत 1281 जे शस्त्र परवाने आहेत ते देण्यात आलेले होते। मात्र हे देत असताना कुठले ते निकष आहेत ते बाजूला सारून या गोष्टी करण्यात आल्या होत्या। त्यामुळे 241 जणांवर जे आहे ते कारवाई करण्यात आलेली होती, त्यांना नोटीस पाठवण्यात आलेले होते आणि त्यापैकी जवळपास 100 जे शस्त्र परवाने आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। मात्र परवाना रद्द झाल्यानंतर देखील जे परवानाधारक जे लोक आहेत त्यांनी अद्यापही त्यांचा शस्त्र जो आहे तो जमा केला नाही। त्यामुळे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी नोटीस बजावलेली आहे। लवकरात लवकर जर शस्त्र जर जमा नाही केले तर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा थेट दिलेला आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर मी सध्या बीड शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे, जिथं सीआयडीचं लॉकअप आहे आणि याच लॉकअपमध्ये वाल्मिक कराड याला ठेवण्यात त्या ठिकाणी आलेला आहे। वाल्मिक कराडाचा आजचा 12वा दिवस आहे। वाल्मिक कराडकडे देखील शस्त्र परवाना जो होता, एक शस्त्र आहे आणि त्याचाही परवाना जो आहे तो सध्या आता रद्द करण्यात आलेला आहे। वाल्मिक सध्या कोठडीत असल्यामुळे त्याच्याकडे जी नोटीस आहे ते पोहोचलेली नाही आणि त्यामुळे आता बाहेर पडल्यानंतर तो नोटीस जे आहे ते इश्यू होणार आहे। त्यानंतर जी कारवाई आहे ते होणार आहे। आता जर बघितलं तर जवळपास 100 जणांना ही जी नोटीस आहे ती आता पाठवण्यात आलेली आहे। सौरभ, ठीक आहे महेंद्र, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल।